अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 4 डिसेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर आहेत. संपाच्या पहिल्या दिवशीच नामदार हसन मुश्रीफ यांना भेटून मागण्यांचं निवेदन दिलं होतं. मात्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. अधिवेशनात कोणताही निर्णय न झाल्यानं अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय. त्यामुळं अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज कागल बसस्थानकापासून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. बसस्थानकापासून थोड्या अंतरावर आल्यानंतर मंत्री मुश्रीफ मोर्चाला सामोरे गेले. यावेळी संघटनेची बाजू ऐकून घेत त्यांनी निवेदन स्वीकारलं. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त वेतन कसं मिळेल यासाठी मी पाठपुरावा करतोय. याबाबतचा प्रस्ताव देऊन मंत्रिमंडळात चर्चा होईल. यातून सकारात्मक मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. यावेळी जयश्री पाटील, सुरेखा कांबळे, विद्या कांबळे, अर्चना पाटील, भारती कर्णे, अनिता माने, उज्ज्वला बंडगर यांच्यासह सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या.